नमस्कार. आज आम्ही संगमवाडी येथे असलेल्या भुईवस्तीमध्ये आलो आहोत. इथल्या स्थायिक लोकांच्या नदीशी निगडीत असलेल्या समस्यांबद्दल एक छोटीशी मुलाखत आपल्या समोर सादर करू इच्छितो. हो, माझं नाव प्रणव आणि आम्ही आता संगमवाडीमध्ये आलो आहे नदीच्या काठी आणि आम्हाला काही मासेमार मिळालेत. तर काका, हां, तुमचं नाव सांगा ना. श्याम काची. काकांचं नाव साम काची आहे. तर तुम्ही मासेमार आहात का? मासेमार. किती वर्ष आले तुम्हाला इथं? आम्हाला आता 50-60 वर्ष झाले. 50-60 वर्ष. म्हणजे आमच्या आता माझं 55 वर्ष आहे. हां 56 लागलेलं आहे. आणि त्याच्या वडील मारत होते, आजोबा मारत होते त्यापासून. अच्छा, तुमची 4थी-3री पिढी वाटतं. हा, 5वी पिढी पण आहे आता सुरू. तर मग हल्ली एवढ्या वर्षांमध्ये नदीमुळे तुम्हाला काही त्रास किंवा तुमचं धंदा असं कुठं काय झाला का? झालं ना, लय धंदा गेला वायाला. ते नवीन मासे आले शकर म्हणून ते त्यांनी आम्हाला जाळे काय पाण्यात टाकता येईना. तर ते टाकले तर जाळे फिरून टाकायला लागतात ते मासे पडले की. असं एवढी नुकसान होती. तुमचं नुकसान होते पहिले ते मासे राहिले नाही तेवढी जाती. ते आता कंपनी पाणी सोडतात. पेपर मिल झालं, पदमजी झालं, हे सगळं पाणी एवढं मोठं पुरी होऊन बी आता 5-6 दिवसापूर्वी मासे मरून गेले सगळे. मग काय राहणार? एवढं पाणी दूषित नदीला आहे. आता मासा राहणार कुठलं? पहिलं आम्ही या नदीचं पाणी पित होतो. आणि भाजीपाला आम्ही इथं शेती करायचो खाली. भाजीपाला करताना आम्ही ते पाणी प्यायचो जेवल्यानंतर. आणि आता जाता त्यात पाय ठेवायचं म्हणलं ते जमत नाही त्या पाण्यामध्ये. एवढं खराब पाणी. काय उपयोग नाही राहिला आता त्याच्यात. 25 ते 30 जाती मासे होते, पण आता त्याच्यात 2 जातीशिवाय मासा नाही राहिला. 2च बस, एवढेच राहिले. नवीन सक्कर मासा आलेला आहे. त्यामुळे जाळ्यांचं आवडे पडलंय की जाळ्यांचं वाटूळ 5 दिवसात जाळं फेकून द्यावं लागतं. मग हे सगळं कोणी पाहिलं? कोण कधी असं आलं का? तक्रारी केल्या नाही, पण काय कोणी विचार करत नाही त्याचा. कोणीच नाही का? सरकारने कधी बघितलं इकडे की बाबा तुमचा किती त्रास होतोय, तुमचे हाल होत आहेत? सरकारने काही नाही. धरण आहे ना, तिथून पार आता ते प्रकल्प चालू आहे. तिथं सुद्धा पाण्याचं दूषित पाणी झालंय उजनीमध्ये. या नदीमुळे या 2 नदीचं पाणी खराब निघलं. तुम्हाला काय वाटतं हे सगळं का झालंय? कंपनी झाली, शहर पुणे शहर वाढलं पूर्ण. खूप वाढलं, लोक खूप वाढले. खूप वाढल्यामुळे ते आता नदीचं काय स्वरूप राहिलं नाही. धंदा नाही राहिला त्याच्यामध्ये. आता आम्ही एवढ्या वर्षापासून बघतोय नदीचं पाणी असं क्लीन. आम्ही आंघोळ करायचो, कपडा लत्ता सगळं धुणं पाणी सगळं त्याच्यावरच चाललेलं होतं. आता आमचं आता आम्ही पाण्यात हात सुद्धा टाकू शकत नाही, एवढी परिस्थिती बिकट. तर तुम्ही बघू शकता परिस्थिती खूपच वाईट झाली. अफाट म्हणजे जे पाणी ते प्यायचे ते त्यांना आता हात घालता येत नाही. जो कचरा निर्माण होतोय आपल्या नदीमध्ये, तर त्यामागे मुख्य कारण काय असे तुम्हाला वाटतं? आता मस्त सरकारने मस्त ब्रिजवर जाळ्या बसवल्या, हे केलं, पण पब्लिक काय मानाना जुमाना. एवढी लोकसंख्या झाली आहे की त्या नदीमध्ये तुम्ही किती बंधनकारक केलं तरी नदीमध्ये जो कचरा यायचा तो येतोच. आता काय काम करता? आता आम्ही मासेमारी पण करतो. मासेमारीमध्ये भागाना म्हणून आम्ही आता एक स्विमिंग पूलवर जाऊन मुलं शिकवतो. म्हणजे आमचं कशी पण भागाभाग होती परपंचाची. म्हणजे आता मासे नाहीच. आता मासे एकदम कमी भेटतात, त्यात काय भागत नाही. आणि कधी कधी तर मोकळेच जाळे. सरकारने तुमच्यासाठी कोणती योजना आणली का? आणि जर नसेल आणली तर काय आणावी? आमचे जे घरं पक्की नाही ती घरं पक्की करून द्यावा. आज आम्ही इतक्या वर्षापासून राहतोय. पाचटाची घर होती, त्याच्यानंतर पत्र्याची केली, पत्र्याच्या नंतर ते भिंतीची केली, तरी सरकारने काय आमच्याकडं अजून पक्क्या घरांचं बघितलं नाही. आम्हाला कुठलं अनुदान नाही आहे. आमचे पानशेटच्या धरणामध्ये कागदपत्र वाहून गेलेले जातीचे सुद्धा दाखले नाहीत आमच्याकडे. असे आमच्या सरकारने आमच्याकडे थोडं लक्ष देऊन आम्हाला सगळं जे ते आता वाहून गेलेलं काय जाणार करायचं ते म्हणतात नाही, हौदात करा. हौदात केल्यानंतर ते आणून नंतर ब्रिजवरतून टाकतात. हात तुटतात, पाय तुटतात, काय उपयोग आहे ते? स्वतः आम्ही काढतो हौदातून टाकतो नदीमध्ये. मग काय करतो? परत नदीतच नदीतच टाकतो. एडी काढली होती आम्ही या पुलावरून टाकलेली, पण ते आता काय उपयोग आहे? आणि तुम्ही देवाचं जर नदीत नाही टाकत, हे प्लास्टिक एवढा कचरा पडतो नाल्यांवरती. बघा ढीग लागलेला असेल प्लास्टिकांचा. ते नाले नोले ते सगळे बंद नदीतले केले पाहिजे. आता त्यांनी मस्त एवढे फिल्टर प्लांट केले. 8 दिवस चालू होते, 10-15 दिवस बंद बंद. त्यांच्याकडे लक्ष नाही कुणाचं, काय नाही. पीएमसी कॉलनी फिल्टर आहे. 15 दिवस चालू तर 15 दिवस नाळ्याचं सोडून. हा, असं आहे. योजना करतात ती पुरेपूर चालत नाही.
स्वच्छतेच्या नावाखाली हा जो जॉगिंग ट्रॅक बनवला आहे तर ह्याची खरंच गरज आहे का असं वाटतंय. कारण इथं जॉगिंग सोडून बाकीचंच चालतंय. आत्ता आम्हाला सांगितलं स्थानिकांनी की इथं लोक येतात दारूच्या बाटल्या वगैरे घेऊन, इथं पडून असतात दारूच्या बाटल्या. हे कधी कधी तेच लोक साफ करतात असं सांगितलं त्यांनी आम्हाला. तर आज आपण भोईवाडा संगमवाडी या ठिकाणी सर्वे केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की इथे राहणाऱ्या लोकांची परिस्थिती खूपच वाईट आहे. त्यांच्या पुढे आज रोजगाराचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. तरुण पिढी बेरोजगार आहे, त्यांना काही काम मिळत नाहीये. तसेच पावसामुळे येणाऱ्या पुरामुळं इथं जे त्यांचे घरं आहेत त्या घरामध्ये पाणी शिरतं. तर सरकारने त्यांच्या घराचा, पक्क्या घराचा काहीतरी प्रश्न मार्गी लावावा. तसं आपण व्हिडिओमध्ये बघितलं की ते लोक बोलतात की इथं जेव्हा पॉलिटिशियन्स आलते, काही कुठल्या पुतळ्यांचं उद्घाटन होता, तर यांच्या वस्तीला पडद्याने झाकून दिले होते आणि त्यामुळे यांची जी खरी परिस्थिती आहे ती सरकार पुढे गेली नाही. तर आपण हे पण ट्राय करू शकतो की सरकारपेक्षा आपण काय लोकांना देऊ शकतो, आपण काय लोकांची मदत करू शकतो, ते आपण त्यावर विचार करावा. आणि आपण जो बघतो की हा ब्रिज आहे, तर ब्रिजवरनं पण जाता येता लोक कचरा टाकतात ब्रिजवरनं खाली. तर आपण याचा पण विचार करावा की आपण स्वतः कॉमन सेन्स वापरून कसं म्हणजे नदीच्या सुरक्षेसाठी काम करावं. तर केलेल्या चित्रीकरणात या व्यक्तींचे चेहरे जरी साधे हसरे दिसत असतील तरी त्यामागे खूप दुःख आणि वेदना दडलेल्या आहेत. यांच्या समस्या अनेक आहेत, पण त्या समस्यांचे निवारण करणारे हात अद्यापही त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत.